श्री स्वामी समर्थ. जय बजरंगबली. सावधान, वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्याच घरातून तुमच्या विनाशाची सुपारी दिली गेली आहे. त्या दोन महिला आता तुमच्या रक्ताच्या नात्यात विष कालवायला तयार झाल्या आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणारा उलगडा ठरणार आहे. आज साक्षात गुरुजींनी तुमच्या भविष्यावर घोंघावणाऱ्या एका विनाशकारी संकटाचा इशारा दिला आहे, जो ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. आजवर तुम्ही अनेक राशी भविष्य पाहिले असतील, पण आज जे सत्य मी तुमच्यासमोर मांडणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान. तुमच्याच अत्यंत जवळच्या आणि विश्वासातील दोन महिला एकत्र येऊन येत्या 15 दिवसांत तुमचे संपूर्ण हसते खेळते आयुष्य, तुमची प्रतिष्ठा आणि तुमची संपत्ती मातीत मिळवण्याचे भयानक कारस्थान रचत आहेत. गुरुजींच्या दिव्य दृष्टीला तुमच्या नशिबात एक विखारी विळखा दिसत आहे, जो तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी सज्ज झाला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हे कोणतेही सामान्य भाकीत नाही, तर गुरुजींच्या सांगण्यानुसार बागेश्वर धाम सरकारांच्या दिव्य पर्चामध्ये या दोन महिलांच्या नावांचा आणि कृत्यांचा स्पष्टपणे उल्लेख झाला आहे. सर्वात थरकाप उडवणारी आणि भीतीदायक बाब म्हणजे या महिला काल परवापासून तुमच्या मागे लागलेल्या नाहीत, तर गेल्या 21 वर्षांपासून तुमच्यावर अत्यंत विखारी काळी जादू, अघोरी तंत्रमंत्र आणि करणीबाधेचा वापर करत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही ज्यांना आपले मानून त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावले, त्याच दोन विषारी महिला तुमच्या प्रगतीच्या मुळावर उठल्या आहेत. 21 वर्षांपासून तुमच्या घराची सुखशांती ज्यांनी चोरली, त्यांचे खरे चेहरे आता जगासमोर येण्याची वेळ आली आहे, ज्याचा खुलासा गुरुजींनी आजच्या या विशेष भागात केला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात अचानक आलेली मोठी आर्थिक संकटे, घरात विनाकारण होणारे जीवघेणे वाद आणि तुमच्या हातातोंडाशी आलेला यशाचा घास, शेवटच्या क्षणी हिरावला जाणे, हा केवळ योगायोग नाही. तुमच्या ऐश्वर्यावर आणि सुखावर या दोन महिलांची जळजळीत नजर लागली आहे. त्या आता त्यांच्या या क्रूर कटाच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत, आणि जर तुम्ही आज सावध झाला नाहीत, तर येणारे 15 दिवस तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत आत्मघाती ठरू शकतात. कोण आहेत या दोन रहस्यमय महिला, ज्या तुमच्याच अन्नावर मोठ्या झाल्या आणि आता तुमच्याच ताटात छेद करत आहेत? गुरुजींनी सांगितलेले हे अत्यंत गोपनीय आणि भीतीदायक सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुमच्याकडे पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. तुमच्याच विश्वासाचा घात, रक्ताच्या नात्यातील विखारी सत्य. मित्रांनो, जेव्हा शत्रू घराबाहेरचा असतो तेव्हा आपण त्याच्याशी 2 हात करू शकतो, ढाल बनून उभे राहू शकतो. पण जेव्हा शत्रू तुमच्याच घरात, तुमच्याच सोफ्यावर बसून तुमच्याशी गोड बोलत असतो, तेव्हा तो सर्वात जास्त घातक ठरतो. या ज्या दोन महिलांबद्दल मी सांगत आहे, त्यांच्याशी तुमचे नाते अत्यंत घट्ट आणि रक्ताचे किंवा जुन्या परिचयाचे आहे. तुम्ही त्यांच्यावर आजवर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांना मान सन्मान दिला. पण मेष राशीच्या जातकांनो, याच विश्वासाचा फायदा घेऊन त्या तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. त्या तुमच्या आयुष्यात हळूहळू विष कालवत आहेत आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागू देत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या घरात विनाकारण होणारी भांडणे, कामात येणारे अनाकलनीय अडथळे, रात्रीची उडालेली झोप किंवा हातातोंडाशी आलेला यशाचा घास, शेवटच्या क्षणी हिरावला जाणे, हे सर्व केवळ योगायोग आहेत असे समजू नका. हे त्यांच्या गेल्या 21 वर्षांच्या काळजाला पीळ पाडणाऱ्या तपस्येचा आणि छुप्या तंत्रमंत्राचा परिणाम आहे. तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी त्यांनी बांधलेली ही अदृश्य भिंत आता अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या तंत्रमंत्राचा विळखा आता तुमच्या मानेभोवती घट्ट होत चालला आहे. या दोन महिला आता त्यांच्या क्रूर कटात पूर्णपणे यशस्वी होण्याच्या शेवटच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. त्यांचे पुढचे 15 दिवसांचे पाऊल तुमच्या कुटुंबाला कायमचे अंधारात लोटू शकते. जर तुम्ही आज याच क्षणी सावध झाला नाहीत आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली चिन्हे ओळखली नाहीत, तर कदाचित भविष्यात सावरण्यासाठी खूप उशीर झालेला असेल. तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी लढाई आहे, जिथे तुम्हाला तुमच्याच जवळच्या 2 चेहऱ्यांच्या माणसांना ओळखावे लागणार आहे. या महिलांना कसे ओळखाल? तुमच्या विनाशाची पटकथा लिहिणारे चेहरे. तुम्हाला वाटत असेल की हे सर्व काल्पनिक आहे किंवा केवळ अंधश्रद्धा आहे, तर क्षणभर थांबा आणि डोळे मिटून जरा विचार करा. तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री आहे का, जिच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच तुमच्या घरात अचानक अशांतता पसरते? किंवा जिच्याशी केवळ फोनवर बोलल्यानंतरही तुमचे बनलेले काम शेवटच्या क्षणी बिघडते? धोका आहे. हिचा चेहरा एखाद्या देवदूतासारखा शांत वाटू शकतो. ती तुमच्यासमोर साखरेसारखे गोड बोलेल. पण लक्षात ठेवा, तिच्या मनात तुमच्या विनाशाची पटकथा, स्क्रिप्ट लिहिली जात आहे.
ती तुमची गुपिते जाणून घेईल आणि नेमक्या वेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल. दुसरी आहे मीन राशीची महिला, जिच्याशी असलेले तुमचे नाते तुम्हाला कधीही न भरून निघणाऱ्या मानसिक आणि आर्थिक खाईत लोटू शकते. ही स्त्री तुमच्या भावनिकतेचा फायदा घेईल आणि तुमच्या घरातील लक्ष्मीवर घालेल. मात्र एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही भीती केवळ बाहेरील कपटी लोकांसाठी आहे. जर तुमची आई, बहीण किंवा पत्नी या राशीच्या असतील तर त्या तुमच्यासाठी कवच आहेत. पण या नात्यांच्या पलीकडे असणाऱ्या त्या 2 महिला कोण, ज्या 21 वर्षांपासून तुमची राख होण्याची वाट पाहत आहेत? हे गुपित उलगडण्याची वेळ आता आली आहे. विनाशापासून वाचण्याचा एकमेव ब्रह्मास्त्र उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रगतीला कोणाची तरी जळजळीत नजर लागली आहे किंवा त्या 2 महिलांनी केलेल्या तंत्रमंत्राच्या जाळ्यात तुम्ही अडकत चालला आहात, तर आता घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो प्रत्यक्ष बजरंगबलीचा आशीर्वाद आहे. हा तो काटशह आहे जो तुमच्या शत्रूच्या प्रत्येक वाराला निष्फळ करेल. एकदा काही सुरक्षा कवच तुमच्या अंगावर आले की जगातील कोणतीही काळी शक्ती किंवा कितीही मोठा तांत्रिक तुमचे केसही वाकडे करू शकणार नाही. हे साक्षात मृत्यूलाही मागे सारणारे ब्रह्मास्त्र ठरेल. आणि स्वतःवर प्रेम करत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला हे गूढ शोधण्यासाठी बळ मिळते. आणि श्रद्धेची ताकद पहा. आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय माता दी किंवा श्री स्वामी समर्थ लिहा. असे मानले जाते की जे संकटाच्या काळात देवाचा जयघोष करतात त्यांना येत्या 24 तासांत एखादी मोठी आणि शुभ बातमी नक्कीच मिळते. हा चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवाल. शत्रूचा नाश करणारा काळा दोरा उपाय. आता अत्यंत लक्षपूर्वक ऐका. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचे कुलूप उघडणारी किल्ली आहे. कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी सूर्योदयानंतर हनुमानजींच्या मंदिरात जा. सोबत एक नवीन सुती काळा दोरा घेऊन जा. तो दोरा मारुतीच्या चरणांवर अर्पण करा आणि तिथेच बसून पूर्ण एकाग्रतेने हनुमान चालिसाचा पाठ करा. पाठादरम्यान तुमच्या मनातील त्या भीतीला आणि शत्रूला हनुमानजींच्या चरणी समर्पित करा. तुमची श्रद्धा जितकी अढळ असेल तितका हा उपाय अधिक शक्तिशाली ठरेल. हनुमान चालिसा पूर्ण झाल्यानंतर हनुमानजींच्या चरणांचे सिंदूर त्या काळ्या दोऱ्याला लावा. त्यानंतर त्या दोऱ्याला 11 गाठी मारा. या 11 गाठी म्हणजे हनुमानजींच्या 11 रुद्रावतार शक्तींचे प्रतीक आहेत. या प्रत्येक गाठीत तुमच्या शत्रूचा पराभव आणि तुमचे यश दडलेले आहे. हा सिद्ध झालेला काळा दोरा तुमच्या गळ्यात किंवा उजव्या हाताच्या मनगटावर घट्ट बांधा. हे केवळ एक सूत्र नसून तुमच्या आयुष्याभोवती असलेले साक्षात हनुमंताचे सुरक्षा कवच आहे. हा उपाय केल्यावर त्या 2 महिलांनी तुमच्यावर केलेले सर्व जादूटोणा आणि तंत्रमंत्र त्यांच्यावरच उलटतील. जसा आरसा प्रकाश परावर्तित करतो तसेच हे कवच त्यांच्या वाईट शक्तींना त्यांच्याकडेच परत पाठवेल. तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाची लहर येईल, रखडलेली कामे वेग धरतील आणि तुमचे आयुष्य पुन्हा सुखासमाधानाने बहरून जाईल. वृषभ राशीच्या जातकांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्याच्या पाठीशी साक्षात बजरंगबली आणि स्वामींचा वरदहस्त असतो त्याचे कोणीही वाईट करू शकत नाही. आता घाबरण्याची किंवा चिंता करण्याची वेळ संपली आहे, कारण तुम्ही सत्याचा मार्ग निवडला आहे. गुरुजींनी सांगितलेला हा काळा दोरा आणि हनुमंताचा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून प्रकाशाची नवी पहाट घेऊन येईल. येणारे 7 दिवस तुमच्यासाठी केवळ विजयाचेच नव्हे तर तुमच्या घराण्याला नवी ओळख मिळवून देणारे ठरतील. तुमच्या मनात असलेली ईश्वरी श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. आता निश्चिंत रहा, कारण तुमचे रक्षण खुद्द ईश्वर करत आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमचे एक लाईक गुरुजींच्या या कार्याला अधिक बळ देते. आणि तुमची श्रद्धा देवाचरणी अर्पण करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली लिहायला विसरू नका. लक्षात ठेवा, जे संकटाच्या काळात देवाला हाक मारतात त्यांच्या पाठीशी देव ढाल बनून उभा राहतो. अशाच प्रकारे तुमच्या राशीवर येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना आणि संरक्षणाचे खात्रीशीर उपाय सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामींची छत्रछाया तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.